लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची आता पुन्हा पडताळणी होणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। 91 लाख लाभार्थी महिलांना अपात्र केल्यानंतर सरकारनं हे निर्देश दिले। अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांचीही यात पडताळणी होणार आहे, अशी सूचना करण्यात आली आहे। सरकारनं महिला आणि बाल विकास विभागाला या संदर्भात कारवाईचे निर्देश दिले। तर नमस्कार ताईनो, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाची चॅनल। तर या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर ताईनो, तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे। ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, ज्यांची केवायसी झालीच नाही किंवा मग ज्या काही कारणास्तव आपली केवायसी करूच शकला नाही, त्याचबरोबर ज्यांचे हप्ते रखडलेले आहेत, थांबलेले आहेत, अशा सर्व बहिणींसाठी खूप मोठी गुड न्यूज आलेली आहे, खुश खबर आलेली आहे। आता या सर्व बहिणींचीच म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमधील जेवढ्या काही पात्र बहिणी असतील, त्याचबरोबर ज्या अपात्र झालेल्या बहिणी असतील, ज्यांची केवायसी झाली नसेल किंवा मग ज्यांचे हप्ते रखडलेले असतील, या सर्वांची आता पुन्हा एकदा पडताळणी होणार आहे, अशी बातमी समोर आलेली आहे आणि सूत्रांनी सांगितलेली आहे। ही माहिती एकदम अचूक आहे। आता तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर राहणार आहे की आता तुमची पुन्हा पडताळणी होणार आहे, म्हणजेच की आता तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळणार आहे ताईंनो। आता ही संधी चुकू नका। तुमच्याकडे तुमच्या योजनेमधील ज्या कागदपत्रांच्या बाबत तुमची जर काही चूक झालेली असेल किंवा मग कागदपत्र पूर्णतः तुम्ही दिलेले नसतील, एखादा कागदपत्र नसेल त्यामध्ये दिलेला, तर ते कागदपत्र तुम्ही तयार ठेवा किंवा मग कुठली तरी काही चूक झाली असेल, चूक दुरुस्त करण्यासाठी तयार राहा। म्हणजे नेमकं काय की तुम्ही जर कागदपत्र अधुरे दिले असतील, अपूर्ण दिले असतील, तर तो एखादा जर कागदपत्र तुमचा बाकी राहिलेला असेल तर तो कागदपत्र तुम्ही तयार ठेवा। केवायसी जर बाकी राहिलेली असेल तर केवायसी करण्यासाठी तयार राहा। आणि आणखीन काही चूक झालेली असेल आपल्या लाडकी बहीण योजनेमध्ये, तर ती चूक आधी समजून घ्या आणि नंतर ती चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्ही यावर विचार करा। म्हणजेच की एकूण काय की तुम्हाला आता तयार राहण्याची गरज आहे। तुमची आता पुन्हा केवायसी होऊ शकते किंवा तुमची जी काही कागदपत्रांची पडताळणी होणार आहे, तर जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागामध्ये जाऊन त्याची चौकशी करा की नेमकं आमचे हप्ते का थांबलेले आहेत किंवा आमची केवायसी का झाली नाही आहे, किंवा झाली असेल तर काय अशी मिस्टेक झाली आहे की आम्हाला पुन्हा हप्ते मिळालेच नाही आहेत, हप्ते थांबलेले आहेत, अशा प्रकारची चौकशी करून त्यामध्ये ते काय सांगतायत, तुमचं नेमकं काय त्यामध्ये चूक झालेली आहे, ती चूक तुम्हाला आता दुरुस्त करायची आहे। ही शेवटची संधी राहणार आहे सर्वांसाठीच, ज्या पात्र महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्या अपात्र झालेल्या आहेत, ज्यांची केवायसी झाली नाही, या सर्वांसाठीच। कारण की यानंतर मात्र कुठलीही तुम्हाला संधी मिळणार नाही। कारण की तुम्हाला माहीत असेल की आता 3-4 महिने झालेले आहेत, अजूनही नवीन केवायसीचं पोर्टल सरकारनं ओपन केलेलं नाही। यावरून तुम्ही समजू शकता की आता ही पुन्हा संधी मिळालेली आहे, ही शेवटची संधी राहणार आहे। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी सांगितलेलं होतं की आम्ही ज्या बहिणींची केवायसी केलेली आहे, ज्या बहिणींचे कागदपत्र बरोबर होते, त्याचबरोबर ज्यांना या निकषांमध्ये म्हणजे ज्यांचे जे निकष जे काही आहे ते पार पाडले, त्यांनी ज्या निकषांमध्ये बसलेल्या होत्या, त्या सर्व बहिणींची केवायसी झालेली आहे आणि ज्यांची केवायसी झाली नाही त्या बहिणी मात्र अपात्र आहेत, असं त्यांनी स्पष्ट सांगितले आहे। म्हणजे त्या निकषात बसत नाही आहेत म्हणून त्यांची केवायसी झाली नाही आणि म्हणून त्या अपात्र आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं। आता तुम्ही समजू शकता लाडक्या बहिणींनो की देवेंद्रजी फडणवीस हे म्हणत आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की जे आपले लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरू शकतात, सेल्फ सर्टिफिकेशन करू शकतात, त्या केवायसी सुद्धा करू शकतात। म्हणजेच की काय देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की केवायसी त्यांनी केलेली असेल परंतु त्या निकषात बसत नाहीत म्हणून त्यांची केवायसी झाली नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु आपल्याला माहीत आहे की आपण पात्र आहोत, आपली केवायसीच झाली नाही, आपण केवायसी करूच शकलो नाही आणि सरकारची चुकी होती। त्यांचं पोर्टल जे काही आहे ते व्यवस्थित उघडायचं नाही, त्याचबरोबर OTP लवकर यायचं नाही, प्रश्नसुद्धा घुमून फिरून विचारण्यात आले होते आणि काही बहिणी तर भ्रमितच होत्या की नेमकी केवायसी करायची कोणती। आपण तर याआधी बँकेची केवायसी केलेली आहे, इतर आणखीन एकदा केवायसी झालेली होती ती सुद्धा केलेली आहे आणि म्हणूनच त्यांची केवायसी बाकी राहिलेली आहे। आता सरकार याबाबत सांगत होतं की आम्ही विंडो ओपन करणार, परंतु 4 महिने होत आले, 4 ते 5 महिने, तरीही विंडो ओपन झाली नाही आणि नवीन केवायसी करण्याची संधी लाडक्या बहिणींना मिळालेली नाही आहे आणि म्हणून 92 लाख बहिणी ह्या अपात्र झालेल्या आहेत आणि यामध्ये ज्यांची केवायसी झाली नाही अशा 62 लाख बहिणी आहेत आणि तुम्हाला माहीत असेल की ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत, रखडलेले आहेत, अशासुद्धा खूप साऱ्या बहिणी यामध्ये आहेत। तर आता ही शेवटची संधी तुमच्यासाठी राहणार आहे, कारण की यानंतर सरकार कुठलंही तुम्हाला संधी देणार नाही आहे।
कारण की यासाठीच तुम्हाला जर नवीन विंडो ओपन करण्यासाठी सरकारनं 4 ते 5 महिन्यांचा कालावधी लावलेला आहे आणि तरीही विंडो ओपन केली नाही. यावरून तुमचं समजू शकता की यानंतर तुम्हाला पुन्हा संधी मिळणार नाही. आता तुम्हाला माहीत असेल की न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा हे बातम्या झळकत आहेत की पुन्हा पडताळणी होणार आहे लाडक्या बहिणींची, आणि ही जी काही पडताळणी होणार आहे ही शेवटची पडताळणी होणार आहे. आणि यामध्ये सर्वच लाडक्या बहिणींची पडताळणी होणार आहे, कारण की सरकारवर एक प्रेशर होतं, दबाव होता. वेगवेगळे चॅनलच्या माध्यमातून किंवा मग वेगवेगळ्या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून, त्याचबरोबर विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमातून सरकारवर जोरदार हमला बोलण्यात आला होता की 92 लाख लाडक्या बहिणी बाद झाल्या कशा, अशा प्रकारचे प्रश्न त्यांना विचारण्यात आले होते आणि त्यांच्यावर एक प्रकारचं प्रेशर होतं. आणि म्हणून असं वाटत आहे की आता ही जी काही पडताळणी आहे ही सर्वच लाडक्या बहिणींची होणार आहे. तर तुम्हाला सावध राहायची गरज आहे, तयार राहायची गरज आहे. आणि जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मग तालुक्याच्या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग कार्यालय असतं, तिथं जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे की नेमकी आमची KYC का झाली नाही, किंवा मग आमचे हप्ते बंद का झाले, किंवा मग आम्ही अपात्र का झालो आहोत, आम्हाला बाद का करण्यात आले आहेत, याची चौकशी तुम्ही तिथं जाऊन करू शकता. आणि ते तिथं तुम्हाला काय सांगतायत, जर तुम्ही पात्र असाल आणि कुठला तरी एखादा कागदपत्र तुमचा बाकी राहिलेला असेल अर्जाला जोडण्याचा, किंवा मग इतर काही कारण असेल, किंवा मग तुमची KYC झाली नसेल, तर अशा प्रकारे तुम्ही या पडताळणीमध्ये तुमचं जे काही कारण आलेलं आहे बाद होण्याचं किंवा अपात्र होण्याचं, ते कारण तुम्ही दूर करू शकता. आणि त्यामध्ये तुम्ही तुमची KYC सुद्धा करू शकता. पडताळणीमध्ये तुमचं जर काही एखादा कागदपत्र राहिला असेल बाकी द्यायचा, तर तो कागदपत्रसुद्धा तुम्ही देऊ शकता. किंवा मग इतर काही कारण असेल तर तुम्ही सरकारकडे एक विनंती अर्जसुद्धा करू शकता, निवेदनसुद्धा जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागाकडे देऊ शकता. कारण की सरकारनं एक स्पष्ट सूचना दिलेली आहे महिला व बाल विकास विभागाला की या पडताळणीची कारवाई ही लवकरात लवकर करावी आणि सर्व लाडक्या बहिणींकडून त्यांची पडताळणी पुन्हा एकदा करून घ्यावी. म्हणजे आता या पडताळणीमध्ये जर तुम्ही बाद झालात, अपात्र झालात, तर मग मात्र तुम्हाला कुठली संधी मिळणार नाही. तुम्ही हमेशासाठी तुम्ही या लाडक्या बहीण योजनेपासून मुकाल, म्हणजेच की तुम्ही अपात्र होणार आहात. हे गोष्ट लक्षात घ्या. आता ही शेवटची संधी राहणार आहे. सूचना आलेल्या आहेत, सरकारनं सुद्धा महिला व बाल विकास विभागाला सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर न्यूज चॅनल्सवर ही बातमी झळकत आहे आणि ही पुन्हा पडताळणी होणार आहे, ही बातमी एकदम खरी आहे. कारण की सूचना आलेल्या आहेत सूत्रांकडून, महत्त्वपूर्ण जे काही सूत्र असतात त्यांच्याकडून हे महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे. म्हणजेच की यामध्ये सत्यता आहे. बस तर मग लागा तयारीला आणि आपलं जे काही चुकी झालेली असेल ते चुकीची दुरुस्ती करण्याची संधी तुम्हाला आहे. तुमचे कागदपत्र गहाळ झाले असतील किंवा तुम्ही आणखीन आधार लिंक नसेल तुमचे बँक खात्याशी, किंवा मग मोबाईल क्रमांक लिंक नसेल, किंवा मग इतरही काही कारण असेल ते शोधून काढा, बघून घ्या, बँकेत जाऊन चौकशी करा, महिला व बालविकास विभागात जाऊन चौकशी करा आणि ते नेमकं कारण काय आहे की ज्या कारणामुळे आपल्याला अपात्र घोषित करण्यात आलेले आहेत ते कारण तुम्ही नष्ट करायचं आहे. म्हणजेच की तुम्हाला कागदपत्र द्यायचे आहेत किंवा मग आणखीन काही प्रॉब्लेम असेल, तांत्रिक प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही तसा विनंती अर्जसुद्धा तिथं देऊ शकता. तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.